आजच्या गोष्टीचं नाव आहे अंतरपाट. हॉलभर सुटलेला हळदीचा घमघमाट, गुलाब मोगऱ्याचा संमिश्र दरवळ, पाहुण्या रावळ्यांनी भरलेलं मंगल कार्यालय, मागे वाजणारी मंजूळ सनईची धून, उदबत्तीचा सुगंध आणि सगळ्यांचीच लगबग. लगबग तर असणारच ना, लगीनघाई होती शेवटी. आजच शर्वरी आणि अस्मित यांचा साखरपुडा आणि हळद हे दोन्ही कार्यक्रम झाले होते आणि आता उद्या लग्न होते. मुलाचे मुलीकडचे दोन्हीही लोक जमलेले, दोन्हीकडे हास्यविनोद चाललेले, तर कुणीकडे कोण लेक सासरला चालली म्हणून हळूच पदराला डोळे टिपत होतं. तर इकडे शर्वरीच्या मनात उद्या काय होईल, माझा मेकअप नीट होईल ना, मी सुंदर दिसेन ना, सगळं सुरळीत पार पडेल ना, आई बाबा दादा आजी आजोबा खूप रडतील का, सासरी सगळं कसं काय होईल, कसं असेल माझं नवीन घर, माझी बेडरूम, सॉरी आमची बेडरूम, मला करमेल ना तिकडे, असे अनंत प्रश्न एकाच वेळी तिच्या मनात निर्माण होत होते. म्हणूनच तिच्या झोपेचे 12 वाजले होते. काही केल्या आज रात्री तिला झोपच येत नव्हती. येणार पण कशी ना, खुद्द नवरीबाई होती ती. या कुशीवरून त्या कुशीवर वळण्यातच पहाट झाली. मध्येच तिला थोडा वेळ डुलका लागला होता, पण तेवढंच. मोबाईलमध्ये तिने पाहिले तर पहाटेचे 5:30 वाजले होते. एक मेसेज पण आला होता अस्मितचा, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा. गुड मॉर्निंग राणी साहेब, इगरली वेटिंग फॉर बिकम वी. किती वेडा आहे हा खरंच, किती मन जपतो ना माझं, आयुष्यभर असंच वागेल ना तो, शर्वरी स्वतःशीच म्हणाली. थोड्या वेळाने तिचे मामा उठ बेटा पटकन आवरून घे असं म्हणत तिला उठवायला आले. हळूहळू लग्नघटिका समीप येऊ लागली. मांडवात येण्यासाठी दोघेही प्रवेशद्वाराच्या समोर उभे राहिले. त्यांच्या लग्नासाठी जमलेला सगळा गोतावळा पाहून अचानकच तिला भरून यायला लागलं. तिच्या सुंदर डोळ्यात क्षणात पाणी भरलं, घशात आवंढा दाटून आला. समोरचं चित्र धुसर होऊ लागलं. तेवढ्यात अलगद तिचा हात त्याने आपल्या हातात घेतला आणि तिच्याकडे पाहून हळूच हसला. कुजबुजत्या आवाजात म्हणाला, अरेच्चा हे काय, अजून खूप वेळ आहे पाठवणीला, अजून तर आपण आत पण नाही गेलो. मन तो बहुत कर रहा है तुम्हें यहीं से भगा के लेके जाऊ, पण तू रडू नकोस ग. त्याचं हिंदी मिश्रित मराठी ऐकून तिला खुदकन हसू आलं. हातात हात घट्ट पकडून ते दोघेही आत मांडवात आले. मध्ये अंतरपाट धरला गेला. दोन्हीकडचे नातेवाईक त्यांच्या जवळ उभे होते. तिचे बाबा पण जवळच होते. मंगलाष्टका सुरू झाल्या. सगळे जवळ होते, पण हिला हिची आई मात्र सापडत नव्हती. भिरभिरत्या नजरेने ती तिच्या आईला पूर्ण मांडवात शोधत होती आणि अचानक तिला आठवलं, काल तिची आत्या तिच्या आईला सांगत होती, शर्मिष्ठा तू मंगलाष्टकांच्या वेळी आत थांब बरं का, मुलीच्या मंगलाष्टका आईने ऐकायच्या नसतात. झालं. शर्वरीच्या डोळ्यात पुन्हा गंगा जमुना सुरू. मध्येच अंतरपाट थोडा खाली सरकल्याने अस्मितला तिच्या भरल्या डोळ्यात पाहून काय झालंय ते काही समजेनाच. त्याची नजर पण मांडवात फिरली आणि त्याला लगेच क्लिक झालं की काय झालंय. शर्वरीजवळ तिचे बाबा एकटेच उभे, तिची आई कुठेच दिसत नव्हती. जवळ थांबलेल्या मित्राच्या कानात काहीतरी सांगून त्याने त्याला पळवले. आता शेवटची मंगलाष्टका सुरू झाली होती. तदैव लग्नम सुदिनम तदैव. तेवढ्यात वधूपक्षातून अस्मितचा मित्र तिच्या आईला धरून त्यांना स्टेजजवळ घेऊन आला आणि तिच्या बाबांजवळ तिला उभे केले. तिचे आई बाबाही नकळत सुखावले. शर्वरीने क्षणात ओळखले की काय जादू झाली आहे ती. अंतरपाट दूर झाला. शर्वरीने हसतच अस्मितच्या गळ्यात माळ घातली. अस्मित हार घालून हारला, पण आयुष्यातील प्रेमाची लढाई तो अंतरपाट दूर होण्याआधीच जिंकला होता. तुम्हाला ही अस्मित शर्वरीची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.